योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धिहेतुः संयोगः। महर्षि पतंजलि कृत योग दर्शन तदंतर्गत साधनपाद आणि साधनपादांतर्गत पंचक्लेश याचा विचार निष्पन्न होत असताना ह्या दुःखाला कारण काय आहे? द्रष्टा दृश्यो संयोगः हेय हेतुः। द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग हाच हेय हेतू दुःखाला कारणीभूत आहे। यावरती पतंजली महर्षींनी मानसशास्त्रीय आणि तात्विक विश्लेषण करण्यासाठी दृश्याचं स्वरूप सांगण्याकरता काही सूत्र, द्रष्ट्याचं स्वरूप सांगण्याकरता काही सूत्र सांगितले आणि आता द्रष्टा दृश्य ह्या दोन पदांचा विचार झाल्यानंतर संयोग हे पद आलेले आहेत, नंतर हेतू पद आलेले आहेत। द्रष्टा दृश्य संयोग हेतू अशा ह्या सगळ्या पदांचं विश्लेषण पतंजली महर्षींनी या सूत्रांच्या मध्ये केलेलं आहे। म्हणजे आपल्याला स्वतंत्र विचार करण्याकरता काही तसदी ठेवली नाहीत, सर्व विचार त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत केला आहे। फक्त अंतर्मुख मनाने तो विचार जाणून घेणं एवढंच आपलं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे तसा निश्चय करणं हा मानवी जीवनाचा हक्क आहे। संयोग हा संयोग द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग जो होतो त्या संयोगाचा हेतू काय आहे, त्याचा पर्पज काय आहे? संयोग शब्दाचा अर्थ दोन भिन्न वस्तू एकत्रित येणं याला संयोग असं म्हणतात आणि एकत्रित आलेल्या दोन भिन्न वस्तू त्यांचा पुन्हा विलग होणं त्याला वियोग असं म्हणतात। योग्य प्रकारे मिलन संयोग आणि योग्य प्रकारे त्याचं पृथक्करण हा संयोग आणि वियोग ह्या शब्दांच्या मध्ये अर्थ प्रगट होतो। पण ह्या संयोग याला कारण तरी काय आहे? हेतुः संयोगः। ह्या संयोगाचा हेतू काय आहे याचा विचार स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धि हेतुः संयोगः। इथे स्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धि, स्वशक्ती आणि स्वामी शक्ती यांच्या स्वरूपाची उपलब्धी
होणं हा संयोगाचा हेतू आहे. स्वशक्ती म्हणजे दृश्य शक्ती, बुद्धिशक्ती किंवा प्रकृती आणि प्रकृती कार्याची शक्ती, स्वरूप, इथे त्यांचं स्वरूप कळणं. त्याप्रमाणे स्वामी शक्ती ही त्या प्रकृतीचा स्वामी, बुद्धीचा द्रष्टा असा असणारा चेतन पुरुष, या दोघांचं स्वरूप यथार्थ कळणं हाच संयोगाचा मुख्य हेतू आहे. याप्रमाणे पुरुष हा स्वामी, पुरुषाला स्वामी असं म्हटलं आहे. आणि दृश्येन स्वेन दर्शनार्थम संयुक्ता, अर्थात दृश्येन स्वेन, दृश्य प्रकृती आणि त्यांची जे बुद्धी, जे विकार आहेत, त्या सगळ्यांचं दर्शनार्थम, त्या सगळ्यांचं दर्शन, त्या सगळ्यांचं ज्ञान व्हावं याकरता संयुक्त, त्याकरता हा संयोग आहे. तस्मात संयोगात, त्या संयोगाच्यामुळे या दृश्यस्य स्वरूपोपलब्धी सभोगा, याप्रमाणे दृश्याचा संयोग झाला असताना प्रकृती आणि प्रकृती कार्य त्या सगळ्यांचा विकार ज्या बुद्धीमध्ये आपल्याला प्रतिबिंबित होतो, त्या बुद्धीमध्ये सगळ्या वृत्तींचं दर्शन जेव्हा ह्या चेतन तत्व पुरुषाला म्हणजे जीवाला होतं, तेव्हा त्याचं ज्ञान होणं हाच भोग आहे. आणि म्हणून द्रष्टू स्वरूपोपलब्धी ही, त्यानंतर द्रष्ट्याला आपल्या स्वरूपाची उपलब्धी होणं सह अपवर्ग, हा अपवर्ग म्हणजे मोक्ष आहे. जोपर्यंत ह्या जीवाला प्रकृतीचं यथार्थ ज्ञान होत नाही, म्हणजे प्रकृती आणि प्रकृती कार्याच्या विषयी विवेक ज्ञान उत्पन्न होत नाही, विवेक ख्याती उत्पन्न होत नाही, म्हणजेच परवैराग्य उत्पन्न होत नाही. अपरवैराग्य हे विषयांच्या विषयी वितृष्ण होणं आणि अपर वैराग्य प्रकृतीच्या गुणांच्या विषयी वितृष्ण होणं. आणि हे करण्याकरता स्वशक्ती आणि स्वामी शक्ती यांचं स्वरूप कळणं अवश्य आहे. म्हणजे प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, प्रकृती ही जड आहे, प्रकृती ही प्रसवधर्मी आहे, प्रकृती ही विषय आहेत, प्रकृती ही परार्थ आहे, संगात पदार्थत्वा. म्हणजे प्रकृती ही नेहमी दुसऱ्यासाठी उपयोगाची पडते, परंतु चेतन तत्व द्रष्टा पुरुष हा द्रष्टा आहे, साक्षी आहे, चेतन आहे, असंग आहे, निर्विकार आहे, असंस्पृष्ट आहेत. पण हे कधी कळणार तर द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग झाला, म्हणजे द्रष्ट्याने ह्या बुद्धीमध्ये असणाऱ्या ह्या प्रकृती कार्याचं ज्ञान करून घेतलं आणि त्याच्याविषयी जेव्हा वैराग्य उत्पन्न होईल, तेव्हाच तो त्या भोगापासून, अनुभवापासून परावृत्त होऊन आपल्या स्वरूपाची उपलब्धी करून घेतली, त्याला अपवर्ग असं म्हणतात. पण जोपर्यंत ह्या प्रकृतीच्या आणि प्रकृतीच्या कार्याविषयी ज्ञान संपादन करून त्याला विवेक वैराग्य उत्पन्न होत नाही, तोपर्यंत शब्द ज्ञानाने काहीही उपयोग होत नाही. याकरता जेव्हा त्या प्रकृती आणि प्रकृती कार्याचं ज्ञान होऊन, वैराग्य उत्पन्न होऊन, त्यापासून भोग म्हणजे अनुभव घेतल्यानंतर आणि स्वरूपाची उपलब्धी झाल्यानंतर कृतार्थम अपि नष्टम, त्याला आपण पाहिलं की त्याचं कृतार्थ होतो, म्हणजे त्याला पुन्हा आता प्रकृती आणि प्रकृती कार्याच्या विषयी आसक्ती राहत नाही. पण जे कोणी अजून
प्रकृती कार्याचं ज्ञान होऊन सुद्धा वैराग्य उत्पन्न झालं नाही, असे अन्य साधारणत्वात, असे अन्य ज्यांना विवेक ख्याती निर्माण झाली नाही त्यांच्याकरता अपि अनष्टम, त्यांच्याकरता ही अविद्या आणि अविद्या कार्य संस्कार आणि त्यानंतर जन्ममरणाची परंपरा ही सारखी चालूच राहते. ह्याकरता या सगळ्या सृष्टीच्या मधल्या पदार्थांचा अनुभव आल्यानंतर त्याच्याविषयी विवेक उत्पन्न होणं, वैराग्य उत्पन्न होणं आणि हा विवेक वैराग्य उत्पन्न हा अनुभवानंतर आल्यानंतर हाच एक प्रकारचा भोग आहे. पण त्यानंतर स्वरूपाची उपलब्धी, मी साक्षी चेतन द्रष्टा असंग निर्विकार, हा शब्दाने अनुभव येण्यापेक्षा, फक्त शब्दाने कळण्यापेक्षा तशा प्रकारचा अपरोक्ष बोध, प्रत्यक्ष अनुभूती जेव्हा येते तेव्हा तो स्वरूपोपलब्धी, तेव्हा तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्थात तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, अशी अवस्था त्याला प्राप्त होत असते. आणि असं दर्शन होणं, असा अनुभव येणं, हेच काय आहे संयोग हेतू. संयोगाचा हेतू हाच आहे. मग आता ही जी प्रकृती सांगितली आहे, ज्या प्रकृतीच्या विषयी अविवेक सांगितला, त्या अविवेकाच्या विषयी, अविद्येच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या आचार्यांनी मत अभिव्यक्त केलं. ही अविद्या काय आहे, तर त्या अविद्येच्या विषयी 8 प्रकारचे युक्तिवाद सांगितले. अर्थात पहिला युक्तिवाद असा आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण ह्या 3 गुण जे आहेत, हे 3 गुण सारखं आपापलं कार्य निर्माण करणं, हे सुद्धा एक अविद्याचाच एक परिणाम आहे. म्हणजे प्रकृतीपासून महत, महतपासून अहंकार, अहंकारापासून पुढे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि सारखा हा पुढे विस्तार होत जाणं, हे सुद्धा अविद्येचं कार्य आहे. अविद्येचं कार्य आणखी, अविद्या म्हणजे काय, काहींनी सांगितलं, या द्रष्टा आत्मस्वरूप जो आहे त्याला शब्द स्पर्श रूप रस गंध यांचं ज्ञान होणं, हे सुद्धा एक प्रकारचं ज्ञान होऊन पुरुषाचं विवेक ख्याती न निर्माण होणं, हे सुद्धा एक अविद्या आहे. काहींनी सांगितलं अविद्या म्हणजे काय आहे, सत्वादी गुण आणि पुरुष आणि अपवर्ग यांचं सारखं प्रयोजन संपादन करणं म्हणजे अविद्या आहे. काहींनी सांगितलं प्रलय कालामध्ये चित्त कारणात लीन होणं आणि पुन्हा उत्पत्तीच्या काळामध्ये पुन्हा निर्माण होणं, हे कशामुळे होतं, तर अविद्यामुळे. ही कारण सांगितलं. त्याप्रमाणे 3 गुणांची साम्य अवस्था, विषम अवस्थेला प्राप्त होणं आणि विषम अवस्था पुन्हा साम्य अवस्थेला प्राप्त होणं, यालाही अविद्या असं म्हणतात. काहींनी अविद्या म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांचा धर्म म्हणजे अविद्या सांगितलं. काहींनी ह्या शब्दादी विषयांचं ज्ञान होणं ही अविद्या म्हटलं. असं अविद्येचं स्वरूप वेगवेगळ्या आचार्यांनी मांडून जवळजवळ 8 युक्तिवाद त्या संबंधाने केले. आणि मग ही अविद्याच ह्या सगळ्या संसार दुःखाला कारणीभूत आहे, हे सांगण्याकरता तस्य हेतुरविद्या, तस्य म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचा जो संयोग आहे, यांचा जो दुःखाला कारणीभूत होणारा जो संयोग आहे, पृथक्करणाचं ज्ञान न झाल्यामुळे तो संयोगच काय आहे, हेतू कारण आहे. काय हेतू आहे, कारण आहे अविद्या. अविद्या म्हणजे मिथ्या ज्ञान. म्हणजे जोपर्यंत विपर्यय ज्ञान वासना, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या ज्ञानाची वासना शिल्लक आहे, तोपर्यंत काय आहे, विपर्यय ज्ञान वासना वासिता बुद्धी, तोपर्यंत विपरीत ज्ञान आणि त्याची वासना ही बुद्धीमध्ये राहते. आणि तोपर्यंत प्रकृती आपलं कार्य हे सारखं चालू ठेवते. आणि जोपर्यंत पुरुषाला ह्या प्रकृतीचं यथार्थ ज्ञान होत नाही, तोपर्यंत ही सारखी परंपरा अव्याहतपणे चालू आहे. आता आपण 2-3 दिवसापासून सारखा विचार करतो, पुरुषाला प्रकृतीचं ज्ञान होणं आणि स्वरूपाचा बोध होणं म्हणजे भोग आणि अपवर्ग आहे.
पण प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्याला ह्या सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांच्या विषयी कुठं वैराग्य निर्माण झालं, कुठं विवेक निर्माण झाला? आणि जर विवेक निर्माण झाला, वैराग्य निर्माण झालं, तर स्वरूपाची उपलब्धी होऊन अंतःकरणाची वृत्ती कुठे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली. म्हणजे केवळ शब्द ज्ञानाच्या द्वारे या अविद्येची निवृत्ती होत नाही, तर त्याचा प्रत्यक्ष बोध होणं अत्यंत आवश्यक आहे. याकरता उदाहरण अतिशय चमत्कृतीपूर्ण या ठिकाणी दिलं आहे. तृतीय पुरुषार्थहीन असणाऱ्या पतीला पत्नीने विचारलं की माझी भगिनी गर्भवती झालेली आहे, अजून मी का होत नाही? तेव्हा त्याने सांगितलं, मी मेल्यानंतर पुत्र होऊन तुला जन्माला पुत्र देईल. याचा म्हणण्याचा अर्थ आहे, मी जिवंत असताना तसं होणं शक्य आहे. त्याप्रमाणे केवळ परोक्ष ज्ञान, ही संपूर्ण सृष्टी दुःखरूप आहे, क्षणभंगूर आहे आणि द्रष्टा हा चेतन साक्षी आहे. पण मी चेतन साक्षी आहे आणि संपूर्ण सृष्टी प्रकृती ही दुःखात्मक आहे. पण तिच्याविषयी वैराग्य निर्माण होऊन स्वरूपाच्या ठिकाणी उपलब्धी होणं अशी अनुभूती जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ह्या शब्द ज्ञानाने अविद्येची निवृत्ती अविद्येची निवृत्ती होत नाही. ज्याप्रमाणे पुरुषार्थहीन असणाऱ्या पतीपासून मुग्धावस्थेमध्ये प्राप्त झालेले त्या स्त्रीने प्रश्न विचारावा की मला मूल का प्राप्त होत नाही? तो म्हणतो की मृत झाल्यानंतर मी मृत होतो आणि मग तुला मुलगा प्राप्त होईल. ह्याप्रमाणे हे परोक्ष ज्ञान केवळ परोक्ष ज्ञान न राहता त्या परोक्ष ज्ञानाचं जेव्हा रूपांतर अपरोक्ष अनुभूतीमध्ये येतं, तेव्हाच या अविद्येची निवृत्ती होते आणि ही अविद्याच तर त्या संसार दुःखाला कारणीभूत आहे. मग या दुःखाची निवृत्ती कशी होईल हे सांगण्याकरता 25वे सूत्र आहे. एका मिनिटामध्ये तद अभावात संयोगाभाव हानम तदृश्ये कैवल्यम म्हणतात. तद अभावात म्हणजे ती जी अविद्या आहे त्या अविद्येची निवृत्ती, अविद्येचा अभाव झाला तर काय होईल? संयोगा अभाव, द्रष्टा आणि दृश्य यांचा जो संयोग आहे या संयोगाचा अभाव होईल. आणि संयोगाचा अभाव होणं म्हणजे अविद्येची निवृत्ती. अविद्येची निवृत्ती झाली की द्रष्टा आणि दृश्य यांचं जे मिथ्या तादात्म्य संबंध होतं या संयोगाचा अभाव होईल. आणि संयोगाचा अभाव झाला की मग दुःखाची निवृत्ती, हानम म्हणजे दुःख निवृत्ती. आणि दुःख निवृत्ती झाली तदृशे, आणि ही दुःख निवृत्तीच काय आहे? दृशे म्हणजे द्रष्टा स्वरूप जो पुरुष आहे त्याचं स्वरूप प्राप्त होणं म्हणजेच कैवल्यम, म्हणजे ही कैवल्य अवस्था प्राप्त होणे. ह्याप्रमाणे ह्या सूत्राच्या मध्ये काही क्रम सांगितला आहे. मागे सांगितलं होतं अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, त्यामध्ये क्षेत्रम उत्तरेशाम. अविद्या हे क्षेत्र आहे. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत पंचक्लेश, त्यानंतर संस्कार आणि संस्कारापासून पुन्हाही पुनरावृत्ती चालू राहते. पण एकदा की विवेक ख्याती निर्माण झाली, पुरुष ख्याती निर्माण झाली, तेव्हा परवैराग्य आणि अपरवैराग्य यांच्याद्वारे एक संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात निर्मिती होईल. आणि त्या असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे या अविद्येची निवृत्ती होईल. मग अविद्येची निवृत्ती होणं म्हणजे तद अभावात. तद अभाव म्हणजे त्या अविद्येचा अभाव होणं, त्याची निवृत्ती होणं, त्याचा नाश होणं. अविद्येची निवृत्ती झाली की अविद्येच्यामुळे जो द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग होत होता, तो द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग सुद्धा आता अभावाला प्राप्त होईल. म्हणजे द्रष्टा कधी दृश्याला आसक्त होऊन त्या ठिकाणी तादात्म्यपन्न भावाला प्राप्त होणार नाही. ह्याकरता तो संयोगाचा अभाव होईल. आणि संयोगाचा अभाव हाच काय आहे? हानम म्हणजे दुःखाची निवृत्ती आहे. आणि एकदा तद दुःख निवृत्ती, ही त्या दुःखाची निवृत्ती झाली की मग दृश्य
विषय म्हणजे तो जीवात्मा जो आहे तो आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त होतो, त्याला कैवल्यम असं म्हणतात. याप्रमाणे तद अभावात संयोगाभावो हानं तदृश्यम कैवल्यम. अर्थात अविद्येची निवृत्ती, संयोगाचा अभाव, दुःखाची निवृत्ती, द्रष्ट्याला स्वरूपाची उपलब्धी हीच कैवल्य अवस्था आहे. हेच या प्रकरणामध्ये सुरुवातीला जो क्रियायोग सांगितला, तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने, याने क्लेश तनुकरणार्थश्च, अर्थात हे क्लेश यांचं तनुकरण होणं म्हणजे या क्लेशांची निवृत्ती होणं हे मुख्य प्रयोजन सांगितलं होतं. अर्थात ह्या दुःखाची निवृत्ती म्हणजे अविद्येच्या निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होत नाही. मग या अविद्येची निवृत्ती ही द्रष्टा आणि दृश्य या दोघांच्या भेदज्ञानाने म्हणजे यांचं पृथक ज्ञानाने होईल, म्हणजे विवेक ख्यातीने होईल. आणि विवेक ख्याती निर्माण झाली, त्या विवेक ख्यातीच्या द्वारेच विषयाच्या विषयी आणि गुणांच्या विषयी वितृष्ण होणं, यालाच अपर वैराग्य आणि परवैराग्य. आणि ह्या अपर आणि परवैराग्याच्या द्वारे संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधी, या असंप्रज्ञात आणि संप्रज्ञात समाधीच्या द्वारे विवेक ख्यातीच्या द्वारे त्या सगळ्या अविद्येची निवृत्ती होते आणि द्रष्ट्याला आपल्या स्वरूपाची उपलब्धी होणं, म्हणजेच कधीच विपरीत ज्ञान न होणं. आणि विपरीत ज्ञान न होणं अशी स्थिती प्राप्त झाली की कैवल्य खाली निर्माण करावं लागत नाही, ते असतंच. पाण्यावरचं शेवाळ दूर झालं की खाली पाणी शिल्लक असतं. आकाशामध्ये आलेले ढग वाऱ्याच्या साह्याने दूर झाले की खाली मूळचं आकाश जसं आहे तसं असतंच. जमिनीवरचं असणारे मातीचे, वाळूचे, मुरमाचे, दगडाचे स्तर आपण बाजूला केले की खाली नैसर्गिकरित्या पाणी हे स्वरूपानेच उपलब्ध असतं. त्याप्रमाणे विपरीत ज्ञानाचे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 प्रकारचे क्लेशांचे स्तर विवेक ख्यातीच्या द्वारे, यथार्थ ज्ञानाच्या द्वारे, परवैराग्याच्या द्वारे, अपरवैराग्याच्या द्वारे हे दूर केल्यानंतर खाली जे नैसर्गिक स्थितीमध्ये आपलं स्वरूप राहतं, तदा दृष्टो स्वरूपे अवस्थानम, आणि ते तदृश्य कैवल्यम, तेच द्रष्ट्या पुरुषाची स्वरूप स्थिती आहे, त्यालाच कैवल्य असं म्हणतात. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.